नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 230 जागांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये 2 पदे भरली जाणार आहेत। पहिलं पद आहे अंमलबजावणी अधिकारीचं, त्यासाठी कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। दुसरं पद सुद्धा सहाय्यक आयुक्त संवर्गातला आहे, ज्यासाठी सुद्धा कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल आहे अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त ॲडिशनल क्वालिफिकेशन गरजेचं नाही आहे। बेसिक क्वालिफिकेशन कोणतीही पदवीवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। अर्ज फी मात्र 25 रुपये आहे। इतर कॅटेगरीला फी सुद्धा घेतलेली नाही आणि महाराष्ट्रामध्ये विविध एक्झाम सेंटर्स आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यूपीएससी अर्थात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या मार्फत ईपीएफओ जे प्रोव्हिडंट फंडचे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। बघूया आपण वॅकन्सीची माहिती घ्या, कोणकोणत्या वॅकन्सी आहेत। तर पहिली वॅकन्सी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जी भरली जाणार आहे एन्फोर्समेंट ऑफिसर किंवा अकाउंट ऑफिसर या नावाने ईपीएफओ मध्ये एम्प्लॉईड प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशन मध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आता टोटल ज्या जागा आहेत त्या मित्रांनो 156 जागा टोटल या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ज्यापैकी 78 जागा ओपनच्या, ईडब्ल्यू साठी 1 जागा आहे, ओबीसीच्या 42 जागा आहेत, एससीच्या 23 आहेत, एसटीच्या 12 आणि हँडिकॅपसाठी 9 जागा या रिझर्व्ह आहेत। सो या बेसिसवर तुम्ही किती कॅटेगरीला तुमच्या जागा आहेत पाहून या ठिकाणी अर्ज करू शकता। यासाठी ॲडिशनल क्वालिफिकेशन बघा, हे ग्रुप बी मधलं पद आहे मित्रांनो, ज्यासाठी लेवल 8 चा पे स्केल 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला मिळत आहे। सॅलरी बेस्ड इन क्लास राहणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। एज बघू शकता 30 इयर्स ओपन ईडब्ल्यूएस ला, 33 इयर्स ओबीसी ला, 35 इयर्स एससी एसटी ला आणि 40 इयर्स हँडिकॅपसाठी ठेवलेला आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। सो या बेसिसवर तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे। जे दुसरं पद आहे मित्रांनो ते आहे या ठिकाणी बघू शकता 74 जागा त्याच्या भरल्या जाणार आहेत। त्या 74 जागांसाठी जे पद भरलं जाणार आहे ते आहे असिस्टंट प्रोव्हिडंट फंड कमिशनर इन एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन। अगेन हे कमिशनर आयुक्त लेवलचं पद आहे मित्रांनो, जे ग्रुप ए मधलं पद आहे, ज्यासाठी तुम्ही बघू शकता टोटल 74 जागा भरल्या जात आहेत। या 74 पैकी ओपनसाठी 32 जागा आहेत, ईडब्ल्यूच्या 7 जागा आहेत, ओबीसीसाठी 28 जागा आहेत, एससीच्या 7 आणि हँडिकॅपसाठी 3 जागा रिझर्व्ह आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते या ठिकाणी पाहू शकता। आता या जागांसाठी अप्लाय करण्यासाठी अगेन तुम्हाला जो पे स्केल आहे तो लेवल 10 चा मिळत आहे। ग्रुप ए मधलं पद असल्यामुळे लेवल 10 चा पे स्केल 7व्या वेतन आयोगानुसार। एज लिमिट तुम्ही बघू शकता 35 इयर्स यूआर आणि ईडब्ल्यू साठी, 38 इयर्स ओबीसी साठी, 40 इयर्स एससी ला। या व्यतिरिक्त या ठिकाणी 35 इयर्स एसटी साठी आणि 45 इयर्स हँडिकॅपसाठी रिझर्वेशन राहणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये डिग्री ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। डिझायरेबल मध्ये त्यांनी सांगितलं आहे की डिप्लोमा कंपनी लॉ लेबर लॉ मध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र नसेल तरी एज्युकेशन बेसिक क्वालिफिकेशनवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। सो दोन्ही पदांसाठी मी वॅकन्सीज, क्वालिफिकेशन, एज लिमिट या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढे बघा, यासाठी जे सिलेक्शन असणार आहे ते कशा प्रकारे होईल। अ पेन अँड पेपर बेस्ड कंबाइंड रिक्रुटमेंट टेस्ट सीआरटी एक्झाम त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे दोन्ही पदांसाठी, ज्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। यासाठी जे एक्झाम असणार आहे ते या ठिकाणी 2 आवर्सचे असणार आहे। ऑल क्वेश्चन्स विल कॅरी इक्वल मार्क। द टेस्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स विथ मल्टिपल चॉईस आन्सर्स। जे एक्झाम असणार आहे ते इंग्लिश आणि हिंदी मीडियम असणार आहे। देयर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, सुद्धा पेनल्टी या ठिकाणी राहणार आहे, ज्यामध्ये 1/3 मार्क तुमचे डिडक्ट केले जातील। याचा सिलेबस ऑलरेडी अवेलेबल आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। यानंतर तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे। 75% वेटेज ही प्रॉब्ली या ठिकाणी मित्रांनो तुम्ही वेटेज बघू शकता आणि नोटिफिकेशन मध्ये कशा प्रकारे आहे त्यानुसार प्रिपरेशन करू शकता एक्झामची आणि इंटरव्ह्यूची। आता यासाठी सीआरटी कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट तुम्ही महाराष्ट्रामधून पुणे या ठिकाणी, ठाणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि मुंबई या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकता, ज्यासाठी तुम्हाला एक्झाम सेंटर नजीकचे आहे ते चूज करायचं आहे। सो एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे। ऍप्लिकेशन फी बघा, या ठिकाणी कॅन्डिडेट जे एक्सेप्ट फिमेल आहेत, एससी एसटी किंवा अपंग आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट आहेत त्यांना मात्र 25 रुपये फॉर्म फी आकारलेली आहे, इतरांना कोणतीच फी आकारलेली नाही आहे। सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन्ही पदांसाठी अप्लाय करा असेल तर मॅक्झिमम तुमची 50 रुपये फॉर्म फी होईल। सो एक फार चांगली गोष्ट आपल्याला यूपीएससीची म्हणता येईल की फॉर्म फी फार कमी घेतली जाते। यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी डेट्स बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे 29/7/2025 पासून तुम्ही ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी करू शकता। 18/8/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। सो काहीच दिवस आहेत। जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल, अर्थात भरपूर कॅन्डिडेट क्वालिफाय होतील मित्रांनो। जर बघितलं तर कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। सो त्या बेसिसवर भरपूर कॅन्डिडेट या
या ठिकाणी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी. इंटरेस्टेड असाल तर अप्लाय नक्की करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकाल. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.